शेतातल्या रानातला एकूण एक बिबट्या प्रशासनानं उचलला पाहिजे। शेतामध्ये जायचं काम करण्याचे माणसाचे कोणाचं धाडस होत नाही। मग आज आम्ही शेती करायची काही वाघालाच फक्त सांभाळायचं। अंगणातून लहान मुलांना पण उचलून बिबट्या वेळोवेळी नेतो। जेवताना मुलांना उचलून नेलेलं झडप जर घातली बिबट्याने तर आपलं हा शेवट आहे। 16 ते 17 फूट उडी त्यांनी बारीवर घेतली। त्याच्यानंतर माझं मुलगा दुसऱ्या दिवशीच ऍडमिट करावं लागलं। बिबट्या जरी पकडला तर तो बिबट्या कुठे ठेवायचा याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था सरकारकडे वन विभागाकडे नाही। बिबट्याचा हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा यासाठीच हे आंदोलन आहे। पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात बिबट्यानं तिघांचा जीव घेतलेला आहे। त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। 16 तास रास्ता रोको सुद्धा झालेला आहे। एक बिबट्या जेरबंदही करण्यात आलेला आहे। आता अगदी मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक सुद्धा बैठक घेत आहेत। मात्र पुढं काय, कारण केवळ एकच बिबट्या या परिसरात नाहीये तर साधारण 1200 बिबट्या असल्याचं देखील वेळोवेळी बोललं जातं। त्याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। इथले स्थानिक पदाधिकारी आहेत, ज्या गावामध्ये 3 दिवसापूर्वी हल्ला झाला त्या पिंपरखेड गावचे ग्रामस्थ सुद्धा आहेत। पहिल्यांदा आपण जाऊयात, तिथले सरपंच आहेत आपल्यासोबत। आता एक बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे परंतु त्यानं तिघांचा जीव घेतलेला आहे। पुढं काय आपली दिशा असणार आहे? नाही, कोणी सांगितलं जो जेरबंद केलाय त्याने जीव घेतलाय? हे असे ठोकताळे चालणार नाही। कालच CFFने सांगितलं इथं की आम्ही त्याचे स्वॅब कलेक्ट करतो किंवा इतर काही त्या मार्गाने आमच्याकडे डिटेक्शनची यंत्रणा आहे, त्याच्यानंतर ते निश्चित होणार आहे। आज नाही निश्चित झालं। बिबटे प्रचंड संख्येने आहेत। पिंपरखेडमध्ये जांबूद परिसरामध्ये 150-200च्या आसपास बिबटे आहेत। रोज लोकांना कुठल्या प्रत्येक मळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन होत आहे। त्यामुळे जो बिबट्या पकडलाय तो नरभक्षक आहेच का याचं अजून कुठलंही निदान झालेलं नाहीये। त्यामुळे तो नरभक्षक म्हणता येणार नाही, ही पहिली गोष्ट। आणि आमचं आंदोलन यासाठीच आहे की तो नरभक्षक तर ठार मारलाच पाहिजे, पण आमच्या शेतातल्या रानातला एकूण एक बिबट्या प्रशासनानं उचलला पाहिजे। त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये त्याची व्यवस्था केली पाहिजे। तर तुम्हाला किती मॅन पॉवर लागेल, कोणती टेक्नॉलॉजी लागेल, किती निधी लागेल किंवा कुठलं तुमच्याकडे अजून काही गोष्टी असतील तर त्यात प्रशासनाची जबाबदारी, ती नागरिकांची जबाबदारी नाही आहे। त्यामुळं आमचं आंदोलन यासाठीच आहे की जरी आज एक बिबट्या पकडला असला तरी भविष्यात हे सगळे बिबटे आमच्या शेतातून त्यांनी उचलले पाहिजे। जोपर्यंत शेवटचा बिबट्या उचलणार नाही आंदोलन असंच सुरू राहणार आहे। काल वन विभागाचे 5 जिल्ह्याचे प्रमुख सुद्धा आले होते। ते म्हणले की 11 मागण्या आम्ही तुमच्या मान्य करतोय, तरी सुद्धा तुम्ही आक्रमकच आहात। बिबट्याचा हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा यासाठीच हे आंदोलन आहे। आणि त्या अनुषंगाने इथं शेवटचा बिबट्या उचलला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीने ते आंदोलन चालू राहील। आज जरी हा रास्ता रोको बंद केलेला असला तरी उद्या अनेक मार्ग आहेत उपोषणासारखे किंवा मंत्र्यांची बैठक घेऊन त्या योग्य काही मार्ग निघतोय का या अनुषंगाने। परंतु मानववस्थित झालेला हा बिबट्याचा प्रवेश रिस्ट्रिक्ट करून इथं असलेले सगळे बिबटे 1500-2000 जे काय असतील ते राखीव वनक्षेत्रामध्ये सोडण्यात यावेत, ही आमची मूलभूत पहिली मागणी। परंतु बिबट्या रोज दिसतो आपल्याला, काय परिस्थिती असते त्या ठिकाणची? ती लय अवघड असते। तर दिवस आहे ना प्रत्येक जागी भेटतोच, नत्र पडतोच। ज्या शेतात प्रत्येक माणसांना महिलांना साड्यांना भेटतो। रोजच दर्शन होतं म्हणजे बिबट्याचं, आणि त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये पण दहशत असेल। अहो, शेतामध्ये जायचं काम करण्याचे माणसाचे कोणाचं धाडस होत नाही। मग आज आम्ही शेती करायची काही वाघालाच फक्त सांभाळायचं। आम्ही असं म्हणजे थोडक्यात असं स्वरूप निर्माण झालेलं आहे, कारण आम्हाला शेती सोडून दुसरा काही पर्याय पण नाही। ग्रामीण भाग आहे हा, शहरी भाग नाही, कारण आम्हाला बाहेर निघण्याचं सुद्धा मोठं धाडा म्हणजे भीती वाटत आहे। त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत। आणि त्याच्यातच ज्यावेळेला आपण शेताला पाणी द्यायला जातो, कारण वीज तर रात्रीच जी आहे ती या ठिकाणी सोडली जाते आणि रात्रीच पाणी द्यायला जात असल्यामुळे तुमचा संघर्ष बिबट्यासोबतच होत असतो। संघर्ष म्हणजे काय होतंय, पाणी भरायला जाताना कमीत कमी 3 माणसं घेऊन जायला लागतात। तिघांच्या हातात 3 बॅटऱ्या, 3 काठ्या, मग एक जणांनी इकडे तिकडे लक्ष द्यायचं, मग एकाने बार द्यायचं, एकाने पुढे बार वाफा बारला की नाही बार बघायचं, मग बार द्यायचं। त्याच्यात कायम अशी मनात भीतीच का कुठून बिबट्या येईन काय करीन, असाच संघर्ष चालू आहे माणसाचा रोजच्या जीवनात। तोच आहे, सकाळी वजे काढायला गेला का पहिली जिथं आपलं मका वगैरे काढत असं, चारा काढत असं, तिथं पावलाचे ठसे दिसतात। ठसे दिसलं का आपण बघायचं कुठं कुठं ठसे गेलेत, मग तिकडे बघायचं, मग एखादा माणूस बोलून घ्यायचा, त्याला तिथं उभं करायचं, आपण वज काढायचं, वजे काढून न्यायचे, मग घरी आणायचे, मग चारा करायचा।
केवळ शेतात गेल्यानंतरच अशी परिस्थिती नाहीये, तर अगदी अंगणात बसलं तरी हेच सगळं दृश्य असते. नेहमीप्रमाणे ते दृश्य असते आणि वारंवार वाघाचं दर्शन होतच होतं, पण ते हल्ले सुद्धा आमच्या मोठ्या प्रमाणात करतात. त्याच्यामुळे सगळी जनता भयभीत झालेली आहे आणि हे वातावरण खूप भयावह आहे. बरोबर. अंगणातून लहान मुलांना पण उचलून बिबट्या वेळोवेळी नेतो. जेवताना मुलांना उचलून नेलेलं आहे किती वेळा. म्हणजे खूप प्रचंड आणि भयावह परिस्थिती आहे. पण स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत एवढे निर्डावलेले आणि एवढे बेशरम बेअक्कल आहेत, याचं काल आम्हाला प्रत्यय आला. आणि अशा घाणेरड्या लोकांनी इथून पुढे कधीच लोकांनी मदत नाही केली पाहिजे. राजकारण करू नये म्हणजे 100% राजकारण करू नये. एक नंबरचं फडतूस राजकारण आहे तालुक्यात चाललेलं आहे आणि वेगळ्या दिशेने राजकारण याचं काम स्थानिक प्रतिनिधी करतात. जे लोकांच्या जीवावर उठताना दिसते, कारण 3 जणांचा जीव गेल्या महिन्याभरात गेला. जीवा उठण्यापेक्षा यांनी त्या 3 लोकांचा बळी घेतलेला आहे. दुसरं तिसरं कोणी नसून या राजकारत्यांनी त्या निष्पाप लोकांचा बळी घेतलाय. यातून हे सिद्ध होते कालच्या घटनेवरून. थोडं पुरुष बाहेर गेल्यानंतर किमान बिबट्यापासून सावध तरी राहतात. महिलांनाही अनेक अडचणी येतात, महिलांमध्ये पण दहशत असते. महिलांना पण भरपूर अडचणी येतात. आता आमची स्वतःचीच स्टोरी सांगतो किंवा हे सांगतो. माझ्या घरात म्हणजे घरासमोरच मी ताराचं कुंपण केलेलं आहे. पूर्णपणे वरच्या बाजूला एक जाळी पण लावली आणि आमचं कुक्कुटपालन आहे शेजारी थोडंसं. आणि त्या म्हणजे एक 8-10 दिवसापूर्वी वाघ तिथं आल्यानंतर वाघाला पण आपली चावल लागते आणि बिबट्या तिथं आल्यानंतर आम्ही बॅटरी टॉर्च लावला घरातून बारी उडून, तर 16 ते 17 फूट उडी त्यांनी बारीवर घेतली. त्याच्यानंतर माझं मुलगा दुसऱ्या दिवशीच ॲडमिट करावं लागलं. म्हणजे एवढं भयंकर वातावरण आहे का त्याचा हिसाबच करता येणार नाही. म्हणजे लहान मुलं अगदी भीतीपोटी ते आजारी पडतायत आणि त्यांना थेट रुग्णालयात नेऊन त्यांना उपचार घ्यावे लागतात, करावा लागतात त्यांच्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक घराजवळ ऊस आणि क्षेत्र भरपूर असल्यामुळं रोज दर्शन होतं म्हणजे होतंच. खरं तर गेल्या अनेक वर्षापासूनचा हा संघर्ष आहे आणि या संघर्षापायीच आज तुम्ही रस्त्यावर उतरण्याची तुम्हाला वेळ आली. हो बरोबर आहे. तर मला असं म्हणायचं आहे, हे बिबट हे पकडून हे कुठेतरी नेऊन सोडणार, हे करणार, बिबट काहीतरी नसबंदी करणार होते. तर ह्या बिबटपासून महाराष्ट्राला काय फायदा आहे? जशी गाय आपल्याला शेतकरी आहे, आपण गाय जशी दूध देते, शेण देते, तसे बिबट या महाराष्ट्राला या सरकारला काय देते संवर्धन, बिबट संवर्धन करून या महाराष्ट्राला काय भेटणार आहे? किंवा या आमदार खासदार या नेत्यांना काय भेटणार बिबट संवर्धन करून? तर माझं एक म्हणणं आहे, या शेतकऱ्यांचं आता कोणती अशी लेडीज बाई खुरपाय जर गेली तर तिला एक भीती वाटते का आपण खुरापतानी जर मागून झडप जर घातली बिबट्याने तर आपलं हा शेवट आहे. तर माझं एक म्हणणं आहे, जिथं बिबट दिसन तिथं शेतकऱ्यांना किंवा तुम्ही मारा किंवा शेतकरी मारतील, जसे मारतील तसे मारतील, पण शेतकऱ्यांना मारायचं परमिशन हे सरकारने द्यावं, ही शेतकऱ्याच्या वतीनं एक मी कळकळीची विनंती करतोय. बरोबर आहे. बिबट्याचा काय फायदा असाच प्रश्न या ठिकाणी हे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित करतायत आणि त्याच्यामुळंच गेल्या अनेक दिवसांपासून म्हटलं जाते की बिबटे जगवायचे की माणसं जगवायची, आणि याच मुद्द्यावरती सगळेजण आंदोलनासाठी उतरले. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. वनमंत्री आता मंत्रालयात बैठक घेत आहेत. आता काय पुढं करणार आहात? वनमंत्री जर एवढं बैठक घेण्याची ते तयारी दाखवत आहेत तरी तुम्ही तुमच्या भूमिकेवर मात्र ठाम दिसताय. नाही, वनमंत्री काय बैठक घ्यायची भूमिका म्हणजे काय उपकार करत नाही जनतेवर. त्या ठिकाणी वनमंत्र्यांना 56 लोक मयत झालेले बिबट्याच्या हल्ल्यात. किती वर्षामध्ये? गेल्या 15-20 वर्षातली ही संख्या 56 आहे. गेल्या 20 दिवसात पिंपरखेड आणि जांबूतमध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला आणि त्या 2 गावात 2 वर्षात 10 लोकांचा हा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते, आपत्ती निर्माण होते, त्यावेळी मंत्री कशा करता असतात? तुम्ही काही बिनपगारी काम करता का? तुम्हाला मानधनीत भत्ते, सगळे बंगले बिंगले, सगळी शासकीय यंत्रणा, जनतेचं सगळं तुम्हाला त्या ठिकाणी करातून आलेलं आहे, याच्यावरती तुमचं सगळं चाललेलं आहे. ना पालकमंत्री आहेत ना वनमंत्री आहेत आणि तुम्ही सांगता मीटिंग त्या ठिकाणी लावली. तुम्हाला तिथं बसून काय करणार आहे? तुम्ही फील्डवर द्या आणि त्या ठिकाणी पहा. जसं मराठवाड्यामध्ये आता अतिवृष्टी झाली, याही परिसरामध्ये झाली, मग त्यावेळी काय तुम्ही फोटो सेशन करता, व्हिजिटा केल्या होत्या का तिथं? फक्त निर्णय जर काय करायचा असेल तर तुम्ही जे लोक बाधित झालेले आहेत, ज्यांच्यावरती हल्ले झालेले आहेत, त्यांच्या काय व्यथा आहेत, ते कुठं राहतात, त्यांना शेतात काय काम करावं लागतं. गेले 3 वर्ष आम्ही झगडतोय
का शेतीला दिवसा वीज द्या, दिवसा वीज द्या, दिवसा वीज द्या, तरी तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत नाहीत. आणि म्हणून वनमंत्र्यांनी आता मला देखील आजच्या मीटिंगला बोललो होतो, पण आम्ही सांगितलं आम्ही येऊ शकत नाहीत. म्हणजे बहिष्कार घातला. बहिष्कार मीटिंग वरती घातलेले आहेत. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री त्या ठिकाणी सांगितलं का मी रात्री म्हणजे पहाटे 2:30 वाजता सांगितलं की मी 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी येतो. म्हणजे एवढं तुम्ही कार्यक्षम म्हणता सगळे, मग का तुम्ही येऊ शकत नाही तिथं? कसलं काम आहे तुम्हाला? कायमस्वरूपी तोडगा काय दिसतो यामध्ये? याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यामध्ये 3-4 गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागतील. पहिला एक की बिबट्या जरी पकडला तर तो बिबट्या कुठे ठेवायचा याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था सरकारकडे वन विभागाकडे नाही. एका मादीपासून वर्षामध्ये 4 पिल्लं त्या ठिकाणी तयार होतात, म्हणजे याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पत्ती झालेली आहे. आणि याचा जर बंदोबस्त त्या ठिकाणी करायचा असेल तर डोळ्याने दिसणारे बिबटे हे त्या ठिकाणी ठार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे फक्त तुम्ही मय झालेल्या लोकांचे आकडे घेतायत, पण ते कायद्यात बसत नाही ना, असं म्हणतात. कायद्यात ते बसत नाही की ठार करावं. कायद्यात नोटाबंदी करण्याचा रात्रीचा निर्णय काय झाला? त्याला काय कॅबिनेट वगैरे काय कोणाची काय अधिवेशनामध्ये मुद्दा पास झालं होतं का? मोदी साहेबांनी कोणालाही कळून न देता नोटाबंदीचा निर्णय तुम्ही एवढा मोठा घेऊ शकता, ते चालतं तुम्हाला करायला. आणि मग काय झालं म्हटले? रविवारची सुट्टी असून सुद्धा शपथविधी चालतो पहाटे 4 वाजता. रविवारची सुट्टी असते ना, मग तो शपथविधी चालतो. नियमात बसत नसलं. हा, नियमात का रविवारची सुट्टी बसते का मग? हा, हे चालतं. हा, पर इकडे यायला वेळ नाही. आम्ही गेले 24 तास इथं बसून आहे. म्हणजे थोडंसं सरपंच थोडं नियम बाजूला ठेवून यासाठी सरकारनं पाऊल उचलावे असं तुम्ही म्हणताय. नाही, ते खरं तर नियम कोणासाठी आहेत हे महत्वाचं आहे. पहिलं, जर बिबट्यामुळं जर कुठल्या जैविक साखळीवरती काही परिणाम होतोय, एखादा प्राणी तर त्याची बेसुमार संख्या वाढते, तो लोकांना उपद्रव करतो, म्हणून बिबट्या गरजेचा आहे. तर असं काय आहे का संशोधनामध्ये? तर आम्हाला तसं कुठेही काही दिसत नाहीये. मग हे बिबट्या का वाढवतायत तुम्ही आमच्याकडे? हा मुळात प्रश्न आहे. आणि जर तो उपद्रवी प्राणी आहे तर कायद्यात स्पष्ट उल्लेख आहे ना की जो संरक्षित प्राणी आहे तो जर उपद्रव करत असेल तर त्याला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावा, शेड्यूल त्याचं काढून टाकावं. त्याचं शेड्यूल काढून टाकलं तर लोक त्याचा बंदोबस्त करतील ना. एकदम सोपी गोष्ट आहे. तर आता बिबट्या जगवायचा की मनुष्य जगवायचा याचा विचार सरकारने करावा आणि सरकारने तो केलाच पाहिजे. नियमात जरी बसत नसलं की बिबट्याला ठार करावं, तर प्रत्येकच गोष्ट सरकार नियमात धरून करतंय का, नियमाला चौकटीत बसवून करतंय का, असा प्रश्न या ठिकाणी हे सगळे संतप्त ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित करतायत. त्याच्यामुळं बिबट्या कायमस्वरूपी नष्ट करावा या अनुषंगाने सरकारनं नियमात बदल करावा आणि या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त लावावा अशी मागणी पुणे जिल्ह्यातले हे सगळे संतप्त ग्रामस्थ या ठिकाणी करतायत. कारण भविष्यात एकाचाही यामध्ये मनुष्याचा जीव जाऊ नये हीच काय ती माफक अपेक्षा या सगळ्या ग्रामस्थांची आहे. आता मायबाप सरकार काय निर्णय घेतं आणि या बिबट्यांचा कसा बंदोबस्त लावतं याकडं या सगळ्या संतप्त ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजीमुल्ला, एबीपी माझा, आंबेगाव, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.